तर मित्रांनो, बुलिश स्टॉक्स म्हणजे अपट्रेंडमध्ये जे स्टॉक्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. काही 3 स्टॉक्स मी काढले जे मला म्हणजे त्याच्यात स्ट्रॉंग पॅटर्न मला दिसतोय. तर ॲनालिसिस आपण बघून घेऊ कसं आहे. तर बघा, हा भारत फोर्ज नावाचा स्टॉक आहे. तर याच्यात हा जो आहे हा बघा, हा लो हाय हायर लो हायर आय हायर लो हायर आय आणि इथे हा बघा, हाई अशी एक ट्रेंड लाईन इथून जाते की जे आता ब्रेकआउटच्या स्टेजवरती आहे. लेट्स से आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येणार मला काय म्हणायचं आहे. बघा, स्टॉक जो आहे ना तो कधी पण ॲक्युम्युलेशन करून वर जात असतो आणि मग डिस्ट्रीब्युशन होतं. बघा, हा लो हाय, आता याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन बनली आणि इथून याने ब्रेकआउट केला. सेम इथं पण एक ट्रेंड लाईन बनली, सेम इथं पण एक ट्रेंड लाईन बनली आणि ही एक आता ट्रेंड लाईन बनते आहे. तर हा स्टॉक जो आहे हा बुलिश स्ट्रक्चर आहे याचं, ठीक आहे. आणि एक खालून पण एक अशी एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करू शकतो. तर अप ट्रेंडमध्ये हा एक स्टॉक आहे भारत फोर्ज, ठीक आहे. नेक्स्ट M&M फायनान्शियल सर्व्हिसेस, ह्याला पण आपण बघून घेणार मित्रांनो. बघा, तर हा जो आहे हा पण अप ट्रेंडमध्येच आहे. बघा, लो हाय हायर लो हायर आय हायर लो हायर आय हायर लो हायर आय, ही एक ट्रेंड लाईन बनली आणि इथून हा ब्रेकआउट आलेला आहे, ठीक आहे. तर याचं टार्गेट इनिशियली कसं असतं बघा, म्हणजे टार्गेट म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा वर कसा जातो, जो रेजिस्टन्स ब्रेक करतो ना त्यावेळेस तो एक नवीन रेजिस्टन्स बनवतो, परत खाली येतो आणि रेजिस्टन्स ब्रेक करून वरचा, म्हणजे इथे रेजिस्टन्स जे आहेत हे वीक असतात, कमजोर रेजिस्टन्स असतात. स्टॉक कधी पण ते ब्रेक करून वर जातो आणि त्या स्टॉकला आपण म्हणतो अपट्रेंड स्टॉक, ठीक आहे मित्रांनो. नंतर तिसरा जो स्टॉक आहे तो आहे श्रीराम फायनान्स. हा आपण आधी पण बघितला होता अप ट्रेंडमध्ये. ओके, यस, आपण आधी बघितलं, आपण ही ट्रेंड लाईन पण ड्रॉ केली होती आणि आपण हा रेजिस्टन्स पण मार्क केला होता की येणाऱ्या दिवसांमध्ये हा रेजिस्टन्स मला म्हणजे ब्रेक होताना दिसेल, कारण की हा वीक रेजिस्टन्स होता. आणि आता हा स्टॉक वर जाऊन परत एक रेजिस्टन्स बनवणार, खाली येणार आणि ट्रेंड लाईनचा ब्रेक करून वर जाणार. आणि स्टॉक हा कायम असाच जात असतो मित्रांनो. स्टॉक कधीच असा सरळ एका रेषेत वर जात नसतो, म्हणून कधी पण पॅनिक नाही करायचं, फोमो नाही करायचा. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. मिसिंग आउट म्हणजे आपल्याला काय वाटतं की अरे ही रॅली चालली, अरे ही रॅली चालली, आपण जर नाही घेतला तर आपण मिस करून जाऊ. आणि आपण काय करतो, बाय केल्या केल्या आपल्याला हे रेड कॅन्डलमध्ये आपण हे होऊन जातो की अरे लॉसच दिसतोय, मार्केटमध्ये तर पैसे बनतच नाही. तर तसं न करता कधी पण बाय करताना बघा, एकतर हा ब्रेकआउट असतो, ठीक आहे, आणि नाही तर मग एक रिट्रेसमेंट असते आणि ट्रेंड लाईनवर सपोर्ट असतो. तर अशा ठिकाणी बाईंग करायची असते मित्रांनो. तर हे बाईंग सेलिंगचा काही रिकमेंडेशन नाही आहे, हे फक्त मी तुम्हाला एक शिकवतो आहे की अपट्रेंड स्टॉक, बुलिश स्टॉक कसे ओळखायचे आणि कसं त्याचं ॲनालिसिस असतं. तर आजसाठी हे 3 स्टॉक होते जे मी ॲनालिसिस केले. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की आम्ही काढलेले स्टॉक्स, बुलिश स्टॉक्स वगैरे स्ट्रक्चर तुम्हाला कळतं आहे की नाही आणि याच्यापासून तुम्हाला फायदा पण होतो आहे की नाही. ठीक आहे मित्रांनो. सो विश यू बेस्ट ऑफ लक अँड हॅपी ट्रेडिंग मित्रांनो.